आमदार रोहित पवार हे आता ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत। बारामती ॲग्रोतील कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांची आज चौकशी होते। लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। पण तुम्ही मला विचारलं तर अधिकाऱ्यांचं काम करत आहेत। रोहित, आपने माहिती मागितली आहे, नेमकी कोणती माहिती मागितली आहे, त्याची पूर्तता कशा प्रकारे करणार? खरं तर आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे, आम्ही CIDला सुद्धा दिलेली आहे, EOWला दिलेली आहे, EDला सुद्धा दिलेली आहे। परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ED ऑफिसला स्वतः जाणार आहे। याआधी वेगवेगळ्या नेत्यांना तासनतास आपण पाहिले की दिवस ED ऑफिसमध्ये बसवलेले आहे, तशी मानसिक तयारी तुमची झालेली आहे? नाही, मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो, तिथं त्यांचं चालतं, ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत। आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय? तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचंय, लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं सुटत नाहीत, त्यासाठी रणनीती काय करायची, तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल। आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार असतो। अपवाद सोडला तर आतापर्यंत ज्यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावलेली आहे ते आज महायुतीमध्ये दिसून येत आहेत, तुमचा पुढचा पवित्रा काय आहे? बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो। आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्य करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत। तर आमदार रोहित पवार बोलत होते, शेवटपर्यंत लढत राहणार असं रोहित पवार म्हणतात। बारामती ॲग्रोतील कथित गैरव्यवहार प्रकरणी आज त्यांची चौकशी पार पडते। आज ईडी कार्यालयामध्ये त्यांना बोलवलेलं आहे आणि ईडी कार्यालयाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहतो। क्या चीज आप साथ में लेके जा रहे हैं? सारे डॉक्यूमेंट्स आपके साथ हैं? एक तो बहुत सारी फाइल्स मैं लेके जा रहा हूँ, जो भी डॉक्यूमेंट्स ईडी के ऑफिस और उनके अधिकारियों ने मांगे वो सब लेके जा रहा हूँ। उसी के साथ वो जो भी पूछेंगे उसको मैं उत्तर दूंगा और जो भी सपोर्ट करना है वो सपोर्ट मैं वहाँ पे करूंगा। बस क्या कहीं ना कहीं टैक्टिक्स है प्रेशर करने की, जिस तरह से लगातार ईडी के नाम पे ऑपोजिशन लगातार आरोप लगा रही है कि पॉलिटिकली अगर साथ में शामिल हो गई है ईडी। अगर आप ईडी के अधिकारी के बारे में बोले तो वो उनका काम कर रहे हैं, उनके खिलाफ मेरा कुछ भी नहीं है। मैं तो हर वक्त उनको सपोर्ट करने के लिए सोचता हूँ और अभी सपोर्ट भी करूंगा। अगर जो हमारे विरोध में जो लोग हैं पॉलिटिकली, उनका अगर कहना है कि इस बंदे पे प्रेशर डाला जा सकता है तो शायद वो भूल गए मैं मराठी मानुस हूँ, मैं डरता नहीं। और अगर प्रेशर डालने के लिए ये सब कुछ हुआ है तो एक गलत बंदे पे उन्होंने ये एक्सपेरिमेंट किया है, ऐसे मुझे बोलना पड़ेगा। सवाल यह है कि कहीं ना कहीं अब तक अरेस्ट भी कर लेते हैं संजय राउत को या नवाब मलिक के बारे में हमने पिछली बार भी देखा, काफी लीडर्स को बुलाया जाता है। देखो, ऐसे लोगों को लग रहा है कि वहाँ पे शायद अरेस्ट भी हो सके। मैंने गलत तो कुछ किया नहीं, मैं जो भी डॉक्यूमेंट वो मांगेंगे वो देने वाला हूँ, तो अरेस्ट का प्रश्न आता नहीं। लेकिन अगर जो भी वो उनके प्रोसीजर के हिसाब से करेंगे, फिर हमको न्याय व्यवस्था जो है कोर्ट, उसके माध्यम से रिलीफ लेना पड़ेगा, लेकिन लड़ना तो पड़ेगा। धन्यवाद।